सिंधुदुर्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याचा प्रतीक असलेला किल्ला. अगदी बरोबर. सिंधुदुर्ग म्हणजे फक्त किल्ला नाही, तर तो एक विचार आहे. सुरुवात करूया त्याच्या निर्मितीपासून. म्हणजे 1664 ते 67च्या दरम्यान महाराजांनी हा किल्ला बांधला, बरोबर? हो, मालवणजवळ कुर्टे नावाचं बेट आहे तिथे. आणि यामागे स्पष्ट हेतू होता पश्चिम किनाऱ्याचं संरक्षण आणि आरमारासाठी एक भक्कम सुरक्षित असा तळ उभारणं. आणि याचं बांधकाम हिरोजी इंदुलकरांनी पाहिलं असं म्हणतात. हो, त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं झालं. मुख्य दरवाजा जो आहे ना, तो समुद्राकडे थेट उघडत नाही. तो 2 बुरुजांच्या मध्ये असा आत वळून बांधलेला आहे. अच्छा. म्हणजे गायीच्या तोंडासारखा वळणाचा मार्ग तयार होतो आत शिरायला. त्यामुळे त्याला गोमुखी म्हणतात. शत्रू आला तरी त्याला दरवाजा पटकन दिसत नाही आणि थेट तोफांचा मारा करणं पण शक्य होत नाही. या किल्ल्यावर अजून एक खूप खास गोष्ट आहे असं वाचलंय. महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांबद्दल. हे खरंय का? हो, हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्ल्यावर श्री शिवेश्वर नावाचं एक छोटं मंदिर आहे. तिथे महाराजांचा एक छोटा पुतळा आहे आणि असं मानलं जातं की त्या पुतळ्याच्या पायाशी एका दगडी शिळेवर महाराजांचे प्रत्यक्ष हात आणि पाराचे ठसे आहेत. अरे, म्हणजे हे भारतातले एकमेव ठिकाण असेल असं? बहुधा तसंच असावं. हे एक भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे या किल्ल्याचं.